ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गाव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाव के. वणी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 आता येऊ घातलेली आहे. येत्या 2 डिसेंबरला त्याचं मतदान होत आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून किरण शंकर देरकर आणि प्रभाग क्रमांक ब मधून शत्रुघ्न मारुती मालेकर उभे आहेत. या उमेदवारांचं काय म्हणणं आहे आपण जाऊया. आपण सुरुवात शत्रुघ्न भाऊ सोबत करूया. शत्रुघ्न भाऊ, या तुमची आजपर्यंतची जी कारकीर्द आहे त्याबद्दल सांगा. माझी कारकीर्द म्हटलं तर गेल्या 20 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन 2004 पासून शिवसेना पक्षाशी मी जोडलेलो आहो आणि मागील 20 वर्षापासून मी या सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. जैन लेआउट या परिसरामध्ये मी काम करून राहिलेलो आहे. पहिले जैन लेआउटची परिस्थिती खूप बिकट होती. तर गेल्या 20 वर्षांपासून शत्रुघ्न भाऊ या क्षेत्रात आहे. किरण ताई, आपलं या क्षेत्रात कसे आलात किंवा आपल्याला कसं वातावरण किंवा पार्श्वभूमी मिळाली? माझ्याकडे कौटुंबिकच वातावरण होतं. जसे माझे बाबा वनरक्षक होते आणि घरी पण इथे पण WCL ला आहे. पण घरचं वातावरण जे होतं ते अगोदरपासून शिवसैनिक म्हणजे प्रेमी होते त्यांनी. त्यामुळे त्या वातावरणात मी राहिलेली आहे, बघितलं आहे. बाबा तर बाबांचे फेवरेटच होते बाळासाहेब. त्यामुळे काही विषयच नाही की म्हणजे मी ऑलरेडी पहिलेपासूनच इथे आलेली आहे. म्हणजे सासर आणि माहेरापासून धागा जोडलेला आहे. शत्रुघ्नजी, तुम्हाला एक म्हणजे आम आदमीचा म्हणजे नगरपालिका नगर परिषद निवडणुकीत पाणी प्रश्न असतो. तुमच्या परिसरातील पाणी प्रश्नावर तुम्ही काय सांगता? पाणी प्रश्नाचं सांगायचं गेलं तर आपल्या जैन लेआउट मध्ये आणि या प्रभागामध्ये 5 दिवसाआड पाणी येते आणि पाणी हे दूषित खूप आहे. आणि पाणी खूप दूषित असल्यामुळे पाण्याची समस्या खूप आहे. त्याच्यामुळे समजा मी नगर परिषद मध्ये गेलो तर कमीत कमी 1 दिवसाआड तरी पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेल. स्थानिक आमदार माननीय संजय भाऊ देरकर आपल्यासोबत आहे. नगराध्यक्ष नगराळे मॅडम समजा आल्या तर योगायोगाने. म्हणजे इथल्या नागरिकांना पाण्याचा संघर्ष आहे अजून कुठून? सगळ्याच प्रभागात आहे की सगळीकडे? सगळीकडेच या प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे. 4 ते 5 दिवसांनी पाणी येते आणि ते पण शुद्ध पाणी नाही. म्हणजे मलमूत्र पाणी, दूषित पाणी येतं. त्याच्यामुळे पाण्याची समस्या खूप गंभीर आहे. पाणी म्हटल्यानंतर स्त्रियांचा खूप महत्वाचा विषय असतो, कारण की पाण्याशिवाय बऱ्याच गोष्टी असतात. तर तुमच्या पाणी समस्या दूर करण्यासाठी काय प्लॅनिंग वगैरे आहे? तो तर प्रश्न पडतोच पाणी नाही राहिलं तर. कारण की मी पण एक स्त्री आहे. मला पण माहित आहे पाणी नसलं की काय काय होते, काय काय कामं अडतात. जसं आपण आता बघितलं हिराणी लेआउट आहे, तिथे बिलकुल पाण्याची व्यवस्था नाहीये. रोडची नाही, नाल्याची नाही, पाण्याची. जैन लेआउट मध्ये सुद्धा असंच आहे. काही भागात येतं पाणी, काही भागात नाही. तसं पंचशील आहे, मोमीनपुरा आहे, काळे लेआउट आहे, साईनगरी आहे. हे सगळे भाग आहे, आपण बघतच आहोत. पण इथे खूप पाण्याची दुर्व्यवस्था आहे. तर मी अगोदर ते बघेल की पाण्याची समस्या जी आहे, तुम्ही आधी सांगितलं होतं एकदा की पंचशील नगर मधून लोकांना पाणी आणावं लागायचं किंवा इकडे, त्याच्याबद्दल काय? मागील 15 वर्षा पहिले जैन लेआउटची व्यवस्था अगदी बिकट होती. म्हणजे पाण्याची समस्या होती, विजेचा प्रश्न होता, रोड नव्हत्या, नाली नव्हते. अक्षरशः काळे हॉस्पिटल जवळ गाडी ठेवून आम्हाला इथे पायदळ यावं लागत होतं. अशी भयानक परिस्थिती होती. त्यावेळेस पासून मी या सामाजिक क्षेत्रामध्ये आहे आणि जैन लेआउट हा परिसर पहिले ग्रामपंचायत ललगुडामध्ये होता. त्याच्यामध्ये नंतर नगर परिषदेमध्ये हँडओव्हर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. मी वार्डातील नागरिकांसोबत जोडून आहोत आणि त्यांच्या सुखादुखात नेहमी सामील असतो. सामाजिक क्षेत्र असो, कोणते वार्डातील कार्यक्रम असो, हनुमान जयंती असो, गणपती, म्हणजे विविध सण उत्सवात तुम्ही जुळलेले आहात. बाळासाहेब ठाकरेंनी तरुणांसाठी, नव्या पिढीसाठी काही स्वप्न पाहिली. स्थानिक पातळीवरती म्हणजे या पातळीवर तुम्ही काय काय युवकांसाठी, युवतींसाठी प्लॅनिंग करता? शिबिर, काही कार्यशाळा, काही रोजगाराबद्दल?
हा, बाळासाहेबांनी तर सांगितलंच होतं की जे तरुणांसाठी ते करणार होते आणि केलं पण आहे त्यांनी. तसंच मी प्रयत्न करेल की जसं स्त्रियांसाठी विविध कार्यक्रमाची सोय करेल इथे. रोजगार वगैरे, स्वयंरोजगार, स्वयंरोजगार वगैरे चालू करू आपण. हं. आणि प्रशिक्षण, करिअर गायडन्स वगैरे. हा, आणि म्हणजे इथे आपल्या एरियामध्ये प्रभाग 9 मध्ये हे नाही, लायब्ररी नाही आहे तरुणांसाठी. हा, तर अभ्यासिका चालू करू आपण. आता हा झाला तरुणाईचा विषय. तर पाण्याचा नव्हे तर घाणीचा एक प्रश्न तुम्ही डिस्कस केला होता इथल्या शाळेसंदर्भात. तर तिथल्या परिसराबद्दल काय सांगाल? काय प्रश्न आहे? आशियाना हॉल जवळ जी विवेकानंद प्राथमिक शाळा आहे त्याच्यासमोर जो बगीचा आहे तिथून खूप दूषित पाणी येते आणि शाळेच्या बाजूला ते डबके साचून आहे. तिथे त्याच्यामुळे शाळेतील जे विद्यार्थी आहे तिसरी चौथीतले म्हणजे 12 ते 13 वर्षाचे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तो त्याचा विल्हेवाट करण्याचा मी प्रयत्न करेन. किरणताई, लहान मुलं म्हणजे प्राथमिक शाळा म्हटल्यानंतर हार्डली 10-12 वर्षाचे असतात आणि तुम्ही स्वतः स्त्री आहात. तर लेकरांच्या आरोग्याबद्दल काय तुमचं मत आहे किंवा रोष वगैरे येत असेल तुम्हाला? बिलकुल. मला पण एक छोटी मुलगी आहे. आणि माझ्या पण घरातली कुटुंबातली नाही का, जे लहान लेकरं आहे ते शिकतात. तर वाटते की त्यांना अगोदर जसं प्रायव्हेट शाळेमध्ये स्वच्छता असते, सगळ्या गोष्टीची व्यवस्था असते आणि आपल्या जिल्हा परिषदला वगैरे नाही का ती नसतात तेवढी. तर आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ. त्यांच्या टॉयलेटची प्रसाधनगृह ते चांगलं व्यवस्थित बनवू. कारण की आजकाल तुम्ही बघतात छोट्या मुलींसोबत काय काय होत आहे, किती अत्याचार होत आहे. लोक कुठले कुठे गेले आहे. तर आपण ते करू अगोदर. मुलींसाठी त्यांच्याकडे जास्ती लक्ष देऊ आणि त्यांच्यासाठी काय बनेल, त्यांच्यासाठी मी आणखी काय करू शकेल. आपल्यासोबत तर नगराध्यक्ष मॅडम राहणारच, आमदार साहेब राहणार, आमच्या लाडक्या ताई किरणताई राहणार. तर अवश्यच त्यांच्या मदतीने आपण खूप काही करू शकतो आणि करणार. पुन्हा आपण बघू त्याच्यावर काय करता येईल. स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांना जास्त कळतात आणि त्या समर्थपणे सोडू शकतात. लाडकी बहीण वगैरे चालवत आहे, पण लाडके भाऊ म्हणून तुम्ही स्त्रियांच्या मुलींसाठी काय करणार आहात? प्रत्येक माणसाला काही ऋण फेडावी लागतात. जसं पाहतो म्हटलं तर मातृऋण, पितृऋण, देवऋण असतं, गुरुऋण असतं आणि सगळ्यात महत्वाचं असतं समाज ऋण. आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मातृऋण तर आपण फेडतच राहतो घरी, पण महत्वाचं आहे समाज ऋण. हा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. घराच्या चौकटी बाहेर तुम्ही पडून हे करणार आहात. तर त्यामध्ये पूर्ण घरच्यांचा पाठिंबा पाहिजे. आणि तो आहेच, काही विषय नाही. यांनी सांगितलं की समाज ऋण फेडायचा आहे. तर ऋण फेडण्यासाठी काय काय तुम्ही जाणून घ्याल समाजातून? माझं म्हणजे आपलं घर आणि आपला परिवार हेच आपलं जीवन आहे. आपण सामाजिक कार्यात आहोत तर समाजाबद्दल आपल्याला काहीतरी समाजाबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे. सामाजिक हे आहे तर म्हणजे माझ्या आजोबापासून मला ही प्रेरणा मिळाली आहे. माझे आजोबा वासुदेव पाटील मालेका हे सामाजिक कार्यात म्हणजे अग्रेसर होते. तेव्हापासून मी मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेने मी चालत आहो आणि नागरिकांना वार्डातील प्रभागातील नागरिकांना माहीतच आहे की मी गेल्या 20 वर्षापासून या सामाजिक क्षेत्रात काम करत आहो आणि मला त्याची आवड आहे. माझ्याकडे तरुणाचं पाठबळ आहे. माझ्या प्रभागातील तरुण मला नेहमी मदत करतात सामाजिक कार्यात. कुठलंही कार्य असो, कोणाचं सुख दुःख त्याच्यामध्ये माझ्यासोबत नेहमी राहतात. त्याच्यामुळे मला पण त्या सामाजिक कार्यात आवड आहे आणि हे नेहमी मी करणार. आणि आता लोक आग्रहास्तव मला या निवडणुकीत उभं राहावं लागलं. लोकांची इच्छा होती की तुने निवडणूक लढवली पाहिजे, तू किती दिवस सामाजिक कार्य करणार. माझी तर पहिले सामाजिकच कार्य होतं, राजकारणात याची इच्छा नव्हती. पण नागरिकांच्या आग्रहास्तव मी राहिलेलो आहो. आणि राजकारण आणि समाजकारणाची जोड घालून शत्रुघ्न मारुती मालेकर लढायला तयार आहे. वणी नगर परिषद 2025 सार्वत्रिक निवडणुकीत आता 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. किरण शंकर देरकर
आपल्या काय दिशा ठरलेल्या आहेत आणि काय भूमिका राहणार आहे? किरण किरण आलं की ज्योती. ज्योती म्हटलं की ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजाऊ, रमाबाई, यांची प्रेरणा घेत फातिमा शेख, यांची प्रेरणा घेऊन मी ते मशाल लढा घेऊन राहिली आहे. या प्रसंगी काही ओळी आठवल्या? हा असा अंधार दाटला यार हो. आणि हा अंधार दाटलेला असताना तुमचं नाव किरण आहे म्हणून विचारतो की काय आशा करू शकतात नागरिक? आमचं बोट चिन्ह आहे मशाल. मशाल अंधार दूर करण्यासाठी, भ्रष्टाचार दूर करण्यासाठी, रोगराई दूर करण्यासाठी, महिलांची सुरक्षा, विविध सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी लढा मशाल ही चिन्ह घेऊन लढा पुकारलाय. हा लढा पुकारलाय किरण शंकर देरकर यांनी. आणि आपल्यासोबत शत्रुघ्नजी जुळलेले आहेत. शत्रुघ्नजी, जाता जाता तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? मी प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की मी शत्रुघ्न मारुती मालेकार प्रभाग क्रमांक 9 ब मधून मशाल्या चिन्हावर उभा आहे आणि प्रभाग क्रमांक 9 अ मधून सो किरण शंकर देरकर व वणी नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर संचिता विजय नगराडे या सुद्धा मशाल्या चिन्हावर उभ्या आहे. मी सर्व प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांना आवाहन करतो की आमच्या तिन्ही मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी सर्व नागरिकांकडून अपेक्षा करतो. वणी नगरपालिका प्रभाग क्रमांक 9 आणि ब मधून शत्रुघ्न मालेकर आणि किरण शंकरराव देरकर आपल्या सोबत होत्या. मी सुनील इंदू ठाकरे, आपण सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.